नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 12 जानेवारी 2026 रोजी आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. विषय आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. जाहिरात क्रमांक 414/2023 जे आहे तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024चा अंतिम निकाल जो आहे तो 30 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची mpsc.government.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीमधील रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे. परीक्षेच्या अर्जात मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करायचं आहे. रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायचं आहे. उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील गुणांची फेरपडताळणी करायची असल्याने परीक्षेची निवड करून सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करायचं आहे. गुणांच्या फेरपडताळणीकरता सदर वेब लिंक दिनांक 13 जानेवारी 2026 12 ते 22 जानेवारी 2026 रोजी जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेमधील सूचना क्रमांक 6.4.3 नुसार आयोगाकडून कोणत्याही परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन केले जात नाही. फेरमूल्यांकनाबाबतची सर्व अभिवेदने कोणतीही कार्यवाही न करता परस्पर दप्तर दाखल करण्यात येतील व या संदर्भात उमेदवारांना काहीही कळवले जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.